स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मराठीचा 16वा धडा कोळीण याचा स्वाध्याय बघणार आहोत. पहिला प्रश्न काय आहे तर कोळीणीचे छायाचित्र घेण्यासाठी लेखकाने केलेल्या कृती. तर काय कृती केल्या तर दूर डोंगराकडे गाडी वळवली, पायथ्याला गाडी लावून डोंगर चढून वर गेले, वाकून जमिनीचे लक्षपूर्वक निरीक्षण केले, छायाचित्रासाठी साधन सामग्री घेऊन गेले, सुकलेले गवत बाजूला सारले, एका दगडावरती स्तब्ध बसले. प्रश्न दुसरा, असे का घडले ते लिहा. लेखक डोंगरावरच्या जमिनीचे निरीक्षण करू लागले तर लेखक डोंगरावरती सायंकाळी पोहोचले. पावसाची लक्षणे होती, त्यामुळे अंधुक प्रकाश होता. म्हणून ज्या घरट्याजवळ त्यांनी खूण केली होती ती शोधण्यासाठी लेखक जमिनीचे निरीक्षण करू लागले. लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला. तर उत्तर आहे, लेखकांना रात्रीच्या वेळी कोळीण कार्यरत असते, त्याचे चित्रण करायचे होते. त्यांना कोळीणीच्या घरट्याच्या दरवाजाची कमान दिसली. त्यांच्या पायालगत असलेल्या त्या लहान जगात ते गुंग झाले, म्हणून त्यांना बाहेरच्या जगाचा विसर पडला. लेखकांनी कोळीणीच्या घरट्याचे उघडलेले दार सोडून दिले. तर उत्तर, लेखकांनी चाकूच्या पात्याचे टोक दाराच्या बाजूला लावून कोळीणीच्या घरट्याचे दार उघडले होते, परंतु कोळीणीने इतक्या अचाट ताकदीने ओढले की ते पाते चांगलेच वाकले, म्हणून लेखकांनी उघडलेले दार सोडून दिले. कोळीणीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही, कारण कोळीणीने जर आपले बिळ सोडून दिले तर दार इतके घट्ट लागते की पुन्हा तिला ते कधीच उघडता येत आले नसते, म्हणून कोळीणीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही. खालील घटनांचे परिणाम लिहा. लेखकांनी चाकूच्या पात्याचं टोक कोळीणीच्या घरट्याच्या दाराला लावलं. परिणाम काय झाला तर घरट्याचे दार किंचित उघडले आणि लेखकास भेगेतून आत पाहता आले. पावसाचा कुठेतरी शिडकाव झाला. जमीन थोडी ओलसर आली. कोळीणीच्या माघारी दार बंद होणे तर कोळीणीचा मृत्यूच. कोळीणीला सोबतच्या पावलांचा आवाज आला तर ती सावज पकडण्यासाठी अधीर झाली. आकृतीत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहा. तर कोळीणीच्या घरट्याची वैशिष्ट्ये. घरट्याचे ठिकाण. कोळीणीच्या घरट्याचे ठिकाण हे डोंगर माथ्यावर असते, ते माथ्याजवळ 1 फूट खोलवर असते. घरट्याचे दार. तर कोळीणीच्या घरट्याचे दार आणि त्यावरचे अस्तर रेशमी धाग्यांनी घट्ट विणलेले असते. दाराला दिलेली उपमा. बाटलीच्या बुचाची उपमा दाराला दिलेली आहे. दाराची विशेष रचना. तर कोळीणीच्या घरट्याचे दारातून घट्ट लागते, ते इतके पक्के बसते की जराशी फटही राहत नाही. ते बाहेरून कोळीणीला उघडता येत नाही. घरट्याचे महत्त्व. कोळीण घरटे सोडून जात नाही. घरट्यात बसून ती सावज हेरते. घरट्याच्या दारावर सावज आले की ती त्यावर झडप घालते व झटकन विळखा घालून आत खेचून घेते. घरट्याचे दार आतून घट्ट लागते. तुम्हाला पक्ष्यांच्या प्राण्यांच्या घरांची नावे माहीत आहेत का? ती खालील चौकटीत लिहा. तर सुगरणीचं काय असतं? घरटं. सापाचं काय असतं? वारुळ. वाघाची काय असते? गुहा. गाईचं काय असतं? गोठा. आणि घोड्याचं काय असतं? तर तबेला. खेळूया शब्दांशी. खालील वाक्प्रचारांच्या अर्थातील योग्य अर्थ शोधून लिहा. प्रतीक्षा करणे काय असतं? वाट बघणे. पारखा होणे काय असतं? वंचित होणे. पारद होणे. पारद होणे म्हणजे काय तर शिकार होणे. आपण समजून घेऊया. केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. मित्रांनो, हे आपल्या पाठ्यपुस्तकातलं पण आहे आणि तुम्ही हे वाचून घेऊ शकता व्हिडिओला पॉज करून शांतपणे. बाकी जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. ओके. आणि स्वाध्याय कसा वाटला तेही कळवा मला कमेंटमध्ये. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ बनवते ते तुम्हाला वेळेवरती पाहता येतील. धन्यवाद.